सीना नदीला आलेल्या महापुरानं माढा तालुक्यातील 16 गावांना पाण्याचा वेढा पडलाय। माढा तालुक्यातील दारफळ सीना गावात शेतीसोबतच घरात देखील पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। शेती पिकांना आधीच बाजारभाव नाहीये आणि तरी देखील शेती केली आणि धान्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं। निसर्ग कोपल्याचं सांगताना बळीराजाला सध्या अश्रू अनावर होत आहे आणि या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। मागील 5 ते 6 दिवसापासून मराठवाड्यामध्ये आणि माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कोळेगाव धरणातून सीना नदीमध्ये जवळपास 2,12,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आपण आता सीना नदीच्या काठावर असलेल्या दारफळ सीना या गावामध्ये आहोत। या गावामध्ये शेतीबरोबरच घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय, आपण एका घरामध्ये आहोत आणि या ठिकाणी इथे पाण्यामध्ये शेंगा तरंगताना आपल्याला दिसत आहेत। या भुईमुगाच्या शेंगा आहेत। शेतकऱ्याने आपल्या शेतातून काढून विक्रीसाठी या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत। त्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याचं देखील कांदे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि अचानक आलेल्या पाण्यामुळे जेवढं आपल्या हाताला सामान लागेल तेवढं सामान या ठिकाणी शेतकऱ्याने एका खाटावर या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे आणि बाकीचं नुकसान जे झालेलं आहे ते पाण्यात वाहून गेलेलं आहे। मला सांगा, काय नुकसान झालंय, कसं झालंय? पाणी अचानक आलं की काय तुम्हाला कल्पना दिली होती? नदी आमच्यापासून 400 मीटर आहे। रात्री अचानक पाणी वाढले आणि पाणी वाढल्यामुळं काय करता येईल, तसेच पुन्हा गहू ज्वारी ही सगळे खायचे पदार्थ पाण्यामध्ये गेले आणि राहिलेलं कोटावर ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था म्हणजे बिकट आहे। आज या घरामध्ये पाणी, रानामध्ये पाणी, ह्या शेतकऱ्यांनी कसे कर्ज फेडायचे? डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आमच्या आणि शासन म्हणतं की कर्ज भरा। अरे कुठनं भरा कर्ज? अरे घरात पाणी, आज कुणाच्या चुली पेटल्या नाहीत, काय खायचं माणसाने? घरात देखील पाणी आल्याने घरामध्ये देखील असणारं संसार उपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आल्याशिवाय पर्याय इथं दिसत नाही आणि आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचं या ठिकाणी शेतकरी सांगत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।